नमस्कार प्रिय रसिकांना, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण जो स्पॉन्ज तयार केलेला त्या केकची आज आपण आयसिंग करणार आहे. हा चॉकलेट स्पॉन्ज जो आपण तयार केलेला त्याला आपल्याला 2 लेअरमध्ये कट करून घ्यायचं आहे. तुम्ही मधून बघू शकतात की हा केक किती जाळीदार झालेला आहे. तर या केकला आपल्याला मधोमध कट करायचं आहे, कारण मी हा केक माझ्या भावाच्या 6th मंथ बर्थडेसाठी बनवत आहे. त्यासाठी आपल्याला हा केक हाफ ठेवायचा आहे. आता आपल्याला शुगर सिरप तयार करायचं आहे. त्यासाठी एका वाटीमध्ये मी इथे साखर घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. छान मिसळून घ्यायचं आहे. त्यानंतर एक केक बोर्ड घेऊन त्यावरती आपल्याला थोडीशी क्रीम लावायची आहे. आणि त्या केक बोर्डवरती आपल्याला केकची एक लेयर ठेवायची आहे. आता त्या लेयरवरती आपल्याला तयार केलेलं शुगर सिरप टाकून त्यावरती क्रीम लावायची. या केकच्या लेयरवरती आपल्याला क्रीमची देखील एक लेयर लावून घ्यायची. केकच्या लेयरवरती क्रीमची एक लेयर देऊन झाल्यानंतर आपल्याला त्यावरती हे मोर्डेचा डार्क कंपाऊंड चॉकलेट टाकून घ्यायचंय. हे चॉकलेट मी सुरीच्या साहाय्याने बारीक बारीक कट करून घेतलेले आहे. तुम्ही ग्रेटरच्या साहाय्याने देखील करू शकतात. जसं मी इथे मोर्डेचं डार्क कंपाऊंड चॉकलेट वापरलेलं आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडचं डार्क कंपाऊंड चॉकलेट वापरू शकतात. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक लेयरची आयसिंग करून घ्यायची आहे. इथे केकची आयसिंग करायला खूप वेळ लागतो, त्यामुळे मी प्रत्येक क्लिप फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवत आहे. आपली लेयरिंग करून झालेली आहे. आता आपल्याला केकची क्रम कोटिंग करून घ्यायची आहे. कोटिंग करण्यासाठी आपल्याला केकच्या प्रत्येक बाजूने छान क्रीम लावून घ्यायची आहे. आता आपल्याला केकच्या सर्व बाजूने एकदम इक्वल क्रम कोटिंग करून घ्यायची आहे. क्रम कोटिंग करून झालेली आहे. याला आपल्याला 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हा केक सेट झालेला आहे. याला आपण उरलेले आयसिंग करून घेऊया. आता या केकवरती क्रीमची एक लेयर लावून सर्व बाजूनी प्लेन करून घ्यायचं आहे. या केकची आयसिंग करून झालेली आहे. याला आपल्याला आता डेकोरेट करायचं आहे. डेकोरेशनसाठी सर्वात अगोदर आपल्याला गॅस चालू करून त्यावरती एक कढाई ठेवायची. कढाईमध्ये पाणी ठेवून त्याला गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता इथे एका वाटीमध्ये मोर्डेचं मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे, त्याला डबल बॉइलिंग मेथडनी मेल्ट करून घ्यायचं आहे. कढाईमधलं पाणी गरम झालेलं आहे. आता याला आपण डबल बॉइलिंग मेथडनी चॉकलेट मेल्ट करून घेऊया. चॉकलेट थोडं मेल्ट झालं की आपल्याला त्यामध्ये 2 चम्मच फ्रेश क्रीम टाकायची.
येथे तुम्ही दुधावरची मलाईचा देखील उपयोग करू शकतात. तर येथे तुम्हाला पुन्हा एकदा डबल बॉइलिंग मेथडने याला छानपैकी मिसळून घ्यायचं आहे. चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर आपल्याला केकच्या साईडने चॉकलेट ड्रिपिंग करून घ्यायची. आता चॉकलेट ड्रिपिंग करून झालेली आहे. त्यावरती अजून डिझाईन बनवण्यासाठी मी इथे स्टार नोझल घेतलेलं आहे. मी इथे छोट्या साईजचं नोझल वापरत आहे. त्या नोझलला आपल्याला कोणत्याही पायपिंग बॅगमध्ये घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला पुढून पायपिंग बॅग थोडीशी कट करून घ्यायची आहे. आता आपल्याला ही पायपिंग बॅग एका ग्लासमध्ये ठेवून त्यामध्ये ही व्हिप क्रीम भरायची आहे. पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून झालेली आहे. आता या क्रीमने आपल्याला छोटे छोटे रोजलेट बनवून घ्यायचे. तुम्ही बघू शकतात मी ते अशा प्रकारे हे छोटे छोटे रोजलेटचे डिझाईन बनवून घेतलेली आहे. आता केकवरती ही डिझाईन करून झालेली आहे. आता ह्या डिझाईनच्या मध्ये जी स्पेस आहे तिथे आपल्याला हे डार्क कंपाऊंड चॉकलेट स्प्रिंकल करून घ्यायचे. हे चॉकलेट तुम्हाला ग्रेटरच्या सहाय्याने ग्रेट करून घ्यायचे. आता आपण केकच्या साईडला बारीक बारीक स्टारची डिझाईन बनवून घेऊया. ही डिझाईन तुम्हाला सेम नोझलने बनवून घ्यायची आहे. केकच्या फ्रंटला मी माझ्या भावाचं नाव टाकून घेते. तुमच्या घरात कोणाचाही बर्थडे असेल तर तुम्ही त्यांचं नाव लिहू शकतात. केक मी माझ्या भावाच्या 6th मंथ बर्थडेसाठी बनवलेला आहे. त्यामुळे मी ते हाफ वे टू वन देखील लिहिलेलं आहे. आता या हाफ वे टू वन आणि रीद या नावाच्या बॉर्डर देखील आपल्याला करून घ्यायचे. त्यासाठी देखील मी इथे स्टार नोझलने सेम डिझाईन बनवून घेतलेली आहे. मी माझ्या भावाच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ देखील टाकलेला आहे. फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकतात. हा खायला खूप टेस्टी लागलेला. इथे मी सेलिब्रेशन्सचे थोडेसे पिक्स देखील टाकते. मला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्याला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब